हाय, हॅलो, नमस्कार. मी नीता या नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे मी बघा ही फॉल घेतलेले होते आणि हे फॉल मला प्रेस करायचे आहेत आणि साड्यांना पण बसवायचे आहेत. पण अगोदर हे धुवून घ्यावं लागतात फॉल कधी पण. ज्यावेळेस तुम्ही साडीला फॉल बसवता त्यावेळेस ते स्वच्छ धुतले गेले पाहिजेत. स्वच्छ म्हणण्यापेक्षा ते पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तास असं भिजून ठेवायचे. त्याच्यानंतर त्याला थोडं वाळू घालायचे. वाळल्याच्या नंतर ते काढायचे आणि असे प्रेस करायचे. प्रेस केलं म्हणजे आपल्याला लावायला येतं. बघा हे बघा किती चुरगळल्यावानी झालेत. तर हे फॉल कसे लावणार ना आपण प्रेस नाही केले तर. आणि व्यवस्थित फिनिशिंग आपल्या ज्यावेळेस आपण साडीला बसवतो तर येणार नाही. त्याच्यामुळे हे असे छान असे प्रेस करून घ्यायचे. प्रेस करायला जातो थोडा वेळ पण एकदम फिनिशिंग छान येते. फॉल पण चांगला लागला जातो. तर ही तर मी तेच करीत होते कारण हे फॉल मी धुवून साधारणतः 8 दिवस माझे राहिले असेल. हां, 8 दिवस राहिले असतील त्याच्यामुळे हे फॉल मला लवकर प्रेस होईना फार गुंडाळा-मुंडाळा होऊन गेलती. तर 3च फॉल आहेत पण मला भरपूर वेळ लागला ह्याला फॉल करायला. इस्त्री प्रेस करायला कारण फॉल खूप चुरगाळले होते आणि वाळले पण होते उन्हात भरपूर त्याच्यामुळे ते जास्त चुरगाळल्या गेली. तर तुम्ही पण असं करू शकता ज्यावेळेस तुम्हाला साडीला फॉल बसवायचा असेल तर तुम्ही असे बाजारातून विकतून आणू शकता गावात दुकानातून. आणि ते फॉल असे मॅचिंग कलरचे आणायचे, भिजू घालायचे आणि नंतर तुम्ही ते इस्त्री करून मशीनवर लावू शकता. मशीनवर लावायचं जर एखाद्याला अवघड वाटत असेल किंवा मग ज्याच्याकडे मशीन नसेल तर त्यांनी खालून खालच्या साईडला बॉर्डरला हात शिलाई करून आणि वर पण हात शिलाई करून असं स्वतःची स्वतः घरी पण फॉल बसवू शकतात. एवढं काही अवघड नाहीये. पण ज्याच्याकडे मशीन आहे ते मशीनवर बसलं तरी चालतंय. पण ज्यांना मशीन अवेलेबल नाही त्यांनी स्वतः हाताने बसवलं तरी पण चालतंय आणि खूप सोपा असतो. तर मी सध्या ही 3 फॉल करून घेते आणि आणखी त्याच्यानंतर माझ्याकडे 2 साड्या आल्या आहेत आणि त्याला पण फॉल आणायचे आहेत. पण सध्या मी अजून गावात गेले नाही. म्हणलं जे आहे तेवढे अवेलेबल तेवढं तर सध्या फॉल लावून ठेवावा आणि बाकीचे नंतर बघू. तर हे फॉल लावायचंच माझं इथं प्रेस करून लावायचं काम चालू आहे. तर असेच नवीनशे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करीत जावा, शेअर करीत जावा, सबस्क्राईब करा. तर हा माझा प्रथम भाग आहे. एक फर्स्ट असं मी प्रेस करून ठेवलेला आहे आणि ज्यावेळेस प्रेस करून ठेवतो त्यावेळेस पण तुम्ही घडी घालून ठेवा. कारण खूप चुरगाळलं की परत ते व्यवस्थित करायला सारखं-सारखं तेच डबल-डबल काम करायला आपलं काम उरकत नाही. तर मी छान अशी इथं घडी घातली आहे आणि दुसरा मी फॉल घेतलेला आहे प्रेस करायला. हा पण आकाशी कलरचा फॉल आहे आणि ह्या प्रिंटिंग साडी आहे Instaला त्याच्या साडीवरचा हा फॉल आहे. साडी मी तुमच्यावर शेअरच करीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये कोणती साडी होती ती. आणि हे पण फॉल बघा खूप चुरगळल्यामुळे मला भरपूर वेळ लागत होता. तर असंच ब्लाऊजचे किंवा स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायचे असेल तर ज्यांना इंटरेस्ट आहे स्टिचिंग शिकण्याचं त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. की छोटे-छोटे टिप्स आहेत ते त्यांना शिकून खूप फायदा भेटेल अशासाठीच आहे हे. तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट करायला पण अजिबात विसरू नका. तर असे फॉल पण तुम्ही व्यवस्थित इस्त्री करून घडी घालून ठेवू शकता आणि एक खाट्यात ज्यावेळेस तुमच्याकडे 5 किंवा 6, 7, 8 अशा साड्या असेल त्यावेळेस तुम्ही एक खाट्यात ते 6-7 फॉल जे आहेत ते पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचे आणि भिजू घातल्याच्या नंतर ते पाण्यातून काढायचे, पिळायचे, वाळू घालायचे. तर आणि नंतर इस्त्री पण 6-7 फॉलला एक खट्याच करायची म्हणजे आपलं काम उरकतं आणि ज्यावेळेस तुम्ही पिको फॉलची मशीन जॉईन करता त्यावेळेस तुम्ही हे सगळे एखाद्या फॉल साड्यांना बसून घ्यायचे आणि एखाद्या साड्यांना हातशिलाई पण करायची. त्यावेळेसच आपल्याला पिको फॉलमध्ये परवडतं कारण रेंज कमी आहे आणि काम खूप किचकट आहे. धुवा, इस्त्री करा, परत लावा, हातशिलाई करा म्हणजे भरपूर काम आहे. त्याच्यामुळे त्याच्यात परवडत नाही. तर तुम्ही असे छोटे-छोटे टिप्स फॉलो केले तर नक्की तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि ज्यावेळेस तुमची एक साडी होती तिथं तुमच्या 2 साड्या होतील. म्हणजे 2 साड्याची शिलाई किती झाली? ₹140 आणि असं तुम्हाला करायला गेलं तर एकच साडीची शिलाई आहे ₹70. त्याच्यामुळे तुम्हाला असं जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. की ज्या घरगुती महिला आहेत, ज्या घरी बसून टेलरिंग काम करतात त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं असतं. तर असे एकखट्टे तुम्ही 6-7 साड्या केल्या की ब्लाऊजमध्ये सुद्धा तसंच आहे. ब्लाऊज सुद्धा सगळे एकखट्या 6-7 ब्लाऊज कटिंग करायचे आणि शिवायचे. त्याच्यामध्ये जास्त फायदा होतो कारण आपले ब्लाऊज जास्त शिवले जातात.
एका ब्लाऊजला जास्त वेळ लागत नाही, 1-1.5 तास लागतो. पण ज्यावेळेस आपण तोच ब्लाऊज जर एका दिवसात एक शिवला तर आपलं शिलाई एका ब्लाऊजची भेटते. पण ज्यावेळेस तुम्ही कटिंग करून ठेवाल तर एकतर 2 तासात तुमचे 2 ब्लाऊज होतात आणि शिलाई डबल तुम्हाला लगेच चार्ज भेटतो आणि पटकीने काम होतं कारण कटिंग करून ठेवलेलं असतं. तर असं तुम्ही नियोजन केलं पाहिजे. त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणि हे सगळे ब्लाऊज माझे मी पण कटिंग करून ठेवणार आहे. पण सध्या काय झाले, टाइम भेटा नाही मला कटिंग करायला आणि प्रेस तर मी करून घेतलेत फॉल सगळे. त्याच्यानंतर बघा मी काही परवा दिवशी हे 2 ब्लाऊज शिवून ठेवले होते आणि आज मी सकाळ-सकाळ ह्याला हुक्स वगैरे लावून घेतलेले आहेत आणि ही साडी खूप सुंदर डायमंडने भरलेली साडी एक होती. साडी तर नाही शक्यतो माझ्याकडे ब्लाऊजच शिवायला आलतं, पण ब्लाऊजच खूप इतकं खड्यांनी भरलेला होता की मापच नाही. शिवायला सुद्धा खूप मला खडे काढावे लागले त्याचे कारण नखं माझे हुळहुळ झाले आणि नेमके ते खडे एकदम स्टोन जाड होते आणि त्याच्यामध्ये सुई मोडली असते त्याच्यामुळे मला ते काढल्याशिवाय पर्याय नव्हता आणि हा मी बोटनेकमध्ये शिवलेला आहे. खूप सुंदर ब्लाऊज झालाय हा सुद्धा. चल हुक लावून घेतले आणि फ्रंटला आपण पाहू शकतो डीप नेक आहे, बॅकला बोटनेकचा आकार दिलेला आहे. स्लीव्स पण आपण एकदम पफ स्लीव्ज अशा गोपीबाई आपण म्हणू शकतो असे शिवलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा कलर बिलर आहे याचा वाईन कलर. तर मला पर्सनली खूप ही साडी आणि ब्लाऊज आवडलेला आहे. तर याची शिलाई मी ₹400 घेतली. तुम्ही किती घेता नक्की कमेंट करून सांगा. कारण ह्याला अस्तर माझं आहे, बोटनेकमध्ये आहे. बाहीला पण डिझाइन आहे. पुढून प्रिन्सेस कट आहे. पाठीमागून स्लीव्हजला डिझाइन आहे आणि स्टोनचं पण ब्लाऊज आहे. त्याच्यामुळे मी ह्याची ₹400 शिलाई घेतलेली आहे. तुम्ही किती शिलाई घेतली असते नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर हा 2x2 चा पीस आहे. सिंपल आहे, प्लेन गुलाबी कलरचा. हा पण मी शिवलेला आहे. तर शक्यतो मी शिवलेल्या ब्लाऊजला इस्त्री प्रेस वगैरे करून घेत असते. कारण त्यानेच तर आपला रेट ठरला जातो आणि आपलं काम पण फिनिशिंगमध्ये दिसतं. तर असंही तुम्ही नक्की करीत जावा कारण प्रेसशिवाय पर्याय नाही. आता मार्केटमध्ये जर टिकायचं असं राहिलं असेल तर हे छोटे-छोटे जे टिप्स असतात ते आपल्याला नक्की फॉलो केले गेले पाहिजेत हां. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय श शिकण्यासाठी मिळालं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हा पण मला कमेंट करून सांगा. चलो बाय. भेटूया पुन्हा अशा छानशा नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला नक्की लाईक करून जावा, सबस्क्राईब करून जावा. भेटूया पुन्हा छानशा अशा नवीनशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय.